नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 5 जून 2026. आज देखील दुपारी 1-1:30च्या नंतर बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आता मी जे नावं घेणार आहे त्या पुढील भागामध्ये 30 किलोमीटरच्या आतील जे नाव घेणार आहे ते 30 किलोमीटर आतील भागामध्ये येतो. 25 ते 30 किलोमीटर आतील भागामध्ये पावसाची शक्यता आहे. त्या भागाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जरी पाऊस पडला तर तो अंदाज अचूक समजा, कारण हा सर्वदूर त्या भागामध्ये सर्वदूर व्यापक स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. तर त्यामुळे कानाकोपऱ्याला जरी त्या भागामध्ये थोडा पाऊस पडला तर तो अचूक समजावा. आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे. आज आहे बऱ्याच ठिकाणी रिमझिम पद्धतीचा किंवा हलक्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच चिपळूण, मुंबई, ठाणे इथं सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. सरी पद्धतीचा पाऊस पडणार आहे. तसेच ठाणे शहर, मुंबई इथं सुद्धा पावसाची शक्यता आहे. तसेच नाशिक इथं सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर, वणी, साठाणा, साक्री या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आणि एकंदरच धुळे, शहादा इथलचे शेतकरी, जळगाव इथलचे शेतकरी आपल्याला कमेंट करत असतात की आमच्या भागाचा पाऊस सांगत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आतापर्यंत पाऊसच नव्हता, त्यामुळे तुमच्या भागामध्ये सांगण्याची जास्त गरज भासली नाही. पण आता मात्र धुळे, शहादा या भागामध्ये मात्र आज पावसाची शक्यता आहे. साक्री या भागामध्ये, अमळनेर, चोपडा, सिल्लोड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. तसेच वैजापूर या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगर शहर या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर इथे देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच बीड, जामखेड या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, मलकापूर इथं सुद्धा आज पावसाची शक्यता आहे. तसेच जिंतूर आणि हिंगोली या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तसेच परभणी, परळी ह्या पट्ट्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तर परळी, उदगीर, देंगलूर म्हणजेच पूर्वेकडचा भाग, लातूर जिल्हा आणि परभणी जिल्ह्याचा जो भाग आहे परळी, उदगीर ह्या भागामध्ये देखील आज, गंगाखेड या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता तिथे त्या भागामध्ये आहे. तसेच बिदर म्हणजेच कर्नाटक या भागामध्ये तर जोरदार पावसाची शक्यता आहे. बिदर, कलबुर्गी या भागामध्ये देखील आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच जालना शहर आणि सेलू या भागामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागामध्ये थोडंसं अजून काही भागामध्ये पाऊस पडू शकतो. त्या भागामध्ये एखाद्या ठिकाणी पाऊस वगळू शकतो. काही भागामध्ये ह्या भागात जे सांगितले तिथं सुद्धा पाऊस एखाद्या ठिकाणी वगळू शकतो. तर काही भागामध्ये पाऊस वाढू थोड्याफार प्रमाणामध्ये शकतो. एकंदरच हा पाऊस दुपारच्या नंतर तर रात्री पण काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि धाराशिव या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे. आज धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भामधील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये संध्याकाळी मात्र तिथे पावसाची शक्यता आहे. तर हा झाला आपला अंदाज. तर आपल्या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो जर केले नसेल तर शेतकरी बंधूंनो फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.